कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांच्या 3 म्होरक्यांना हादरा. मसूद अझर, हाफिज सईद आणि सलाउद्दीनचं दहशतवादी तळ उद्ध्वस्त. भारताच्या हल्ल्यामध्ये म्होरक्यांच्या चमच्यांचा देखील खात्मा. भारतानं बहावलपूरमध्ये केलेल्या हल्ल्यात मौलाना मसूद अझरच्या कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू. माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली, मीही मेलो असतो तर बरं झालं असतं. संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर अझरची प्रतिक्रिया. मसूद अझर, हाफिज सईदच्या ठिकाणांवर भारताचे यशस्वी हल्ले. जैश ए मोहम्मदचे 100 दहशतवादी ठार. भारताच्या हल्ल्यात लष्कर ए तैयबाच्या 6 मोठ्या कमांडरचा खात्मा. मुदस्सीर, हाफिज अब्दुल मलिक, वकास आणि कमांडर हसन भारतीय एअर स्ट्राईकमध्ये ठार. मुरिदकेतील लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबनं याच ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर भारताचा एअर स्ट्राईक. हल्ल्यामध्ये पाकमधील एकाही सामान्य नागरिकाच्या मृत्यूची नोंद नाही. कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला नाही, भारतीय लष्कराची माहिती. पाकिस्तानातून नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बनं उडवण्याची धमकी. गुजरात क्रिकेट असोसिएशनला धमकीचा मेल. पोलिसांकडून ईमेलबाबत चौकशी सुरू. भारताच्या हल्ल्याला कोणतंही प्रत्युत्तर देऊ नका, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांचा पाकला थेट इशारा. भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार, अमेरिकेचा भारताला पाठिंबा. भारताला रशिया आणि इस्रायलचा पाठिंबा. भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं इस्रायलकडून समर्थन, तर रशियाकडून भारत पाकिस्तान तणावाची चिंता करत दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन. भारतानं पाकिस्तानात केलेला कारवाई खेदजनक. भारत आणि पाकिस्तान हे आमचे शेजारी. चीन सर्वच प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता राखावी, चीनचं आवाहन. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये मॉकड्रिल. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिकसह 16 ठिकाणी नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे. युद्धजन्य स्थितीतील तयारीसाठी पाटण्यासह गुजरात आणि इतर ठिकाणी ब्लॅकआउट. ऑपरेशन सिंदूर नंतर उद्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. सकाळी 11 वाजता संसद भवनामध्ये बैठक. अमित शहा, राजनाथ सिंह, किरेन रिजिजू बैठकीला उपस्थित राहणार. पाकिस्तानची हवाई हद्द 48 तासांसाठी पूर्णपणे बंद. इस्लामाबाद, राहुल, पेशावर, कराचीमध्ये परदेशी विमानसेवा थांबवली. पेशावर विमानतळावर पाकिस्तानी नागरिकांची पळापळ. पाकिस्तान पुन्हा एअर स्ट्राईकच्या भीतीमध्ये. जम्मू, अमृतसरसह देशातील 9 विमानतळं 10 मेपर्यंत बंद. ऑपरेशन सिंदूर नंतर सरकारचा मोठा निर्णय. श्रीनगर, लेह, अमृतसर, जोधपूर, चंदीगड, राजकोट, भुज, जामनगर या विमानतळावरून उड्डाणं रद्द. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. जोरदार वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या कोसळल्या, तर कारखान्याचं छप्परही कोसळून दुर्घटना. लोकल सेवेवर देखील परिणाम. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.